गोव्याला ऑनलाईन हॉस्टेल बुक केलं होतं आणि वाटलं नव्हतं की असं हॉस्टेल बुक केलंय. नमस्कार, माझं नाव आहे आदित्य आणि वेलकम टू दी एपिसोड 1 ऑफ अनप्लॅन्ड गोवा. मिलीला बाय बाय करून आपण पुण्यासाठी निघालो, कारण आपली गोवा एक्सप्रेस पुण्यावरून होती. आधी तर मी या गोव्याच्या ट्रिपला सोलो जाणार होतो, बट नीरज नावाच्या एका प्राणीला मी विचारलं की चालतं का रे बाबा गोव्याला. भाऊ लगेच रेडी झाले आणि मुंबईवरून पुण्याला आले. पुण्यात पाय ठेवताच आम्हाला भूक लागली, सो कॅम्पच्या बर्गरला गेलो आणि बर्गर खाऊन गोवा एक्सप्रेस पकडायला गेलो. गोवा एक्सप्रेसची स्लीपरची तिकीट आम्हाला 350 पर पर्सन आली. काहीही म्हणा, पण बर्गरने पोट भरत नाही. ट्रेनमध्ये रात्री खायची सोय करायची होती, तर फूड ऑन ट्रॅक ऍप वरून ऑर्डर करायचा विचार केला. बट बघतो तर काय की एकच स्टेशनवर डिलिव्हरी आहे आणि ते पण रात्री 1 वाजता आणि फक्त डॉमिनोज अवेलेबल होतं. आम्हाला भूक पण लागली होती म्हणून ऑर्डर करून दिलं आणि रात्री 1 वाजता जेव्हा भूक मेली होती तेव्हा पिझ्झा आला. ते खाऊन आम्ही झोपी गेलो आणि सकाळी पोहोचलो मडगाव स्टेशनला. ऑटो पकडून सगळ्यात पहिले आम्ही गेलो बाईक रेंट करायला, जी आम्हाला 500 रुपीज पर डे नी भेटली. आणि मग सुरू केली आमची खरी गोव्याची ट्रिप आणि निघालो हॉस्टेलच्या रूटने. बट मध्येच पाऊस लागला. गोव्याचा पाऊस आमची परीक्षा घेत होता. एकदाच येत होता पण जोरात येत होता आणि दिवसभर ऊन राहत होती. आम्ही हॉस्टेल बुक केलं होतं अंजुना नॉर्थ मध्ये आणि मडगाववरून खूप लांब आहे. सो जाताना एक चायचा ब्रेक तर घेतला आणि परत प्रवास कंटिन्यू केला. गोव्याला आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो आणि इथले घर, इथले रोड आणि इथले क्लीनलीनेस बघून तर मन प्रसन्न झालं. त्यात पावसामुळे सगळीकडे ग्रीनरी होती. सकाळी 8 लाच आम्ही हॉस्टेलला पोहोचलो आणि आमचं चेक इन 1 ला होतं. आता 1 पर्यंत कुठेतरी टाइमपास करायचा होता म्हणून आम्ही गेलो अंजुना बीचवर, जे अगदी जवळ होतं. पार्किंगचे 30 रुपये देऊन तिथेच खूप वेळ थांबलो आणि तिथेच बसून प्लॅन केला की आज काय काय करायचंय, कारण आम्ही तर आलो होतो विदाऊट एनी प्लॅन्स. तेवढ्यात हॉस्टेलवरून कॉल आला, सो परत हॉस्टेलला गेलो आणि आम्हाला आमचा बेड भेटला. हे हॉस्टेल आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं 320 रुपीज पर पर्सनने, पण वाटलं नव्हतं की इतकं चांगलं हॉस्टेल निघेल. कॅप्शन मध्ये मी पूर्ण डिटेल दिली आहे, तर प्लीज रीड दी कॅप्शन. हॉस्टेल भेटल्यावर आम्ही पहिले झालो फ्रेश आणि निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला. पण कुठे, आता सगळं काही या एका मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये नाही सांगू शकत, तर एपिसोड 2 ला सांगेल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि फॉलो नक्की करा. नेक्स्ट एपिसोड लवकरच टाकणार आहे.